नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी नुकतीच भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर ती भरती जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय 2025 साठी. आणि त्याकरिता आपण अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी प्रॅक्टिस सेट सुरू करत आहोत. आणि हा प्रॅक्टिस सेट क्रमांक 1 आहे आणि घेऊन आलेलो आहे मी स्वतः जीवन सर. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला या चॅनलवर नवीन अपडेट मिळत राहतील. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया मुंबई उच्च न्यायालय भरती यासाठी जे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी आहे या प्रॅक्टिस सेटला. बघा, प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, एका संख्येच्या 25% जर 20 आहे, बरोबर आहे, एका संख्येच्या 25% जर 20 आहे तर त्या संख्येच्या 40% किती. बघा, तुम्हाला 25% हे 20 बरोबर दिलेलं आहे, तर 40% म्हणजे किती हे काढायचं आहे. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला याचा तिरपा गुणाकार करावा लागेल. काय होणार, x गुणिला 25 बरोबर 40 किंवा 20 गुणिला 40. ठीक आहे, तर x ची किंमत काय होणार, 20 गुणिला 40 आणि हे 25 इथे काय आहे, गुणाकारामध्ये आहे, उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये होणार. ठीक आहे, इथे काय जातो, 5 5 25, 5 24. ठीक आहे, इथे पुन्हा बघा 5 8 40 म्हणजे x बरोबर 4 गुणिला 8, तर x बरोबर 32. म्हणजे तुमची जी संख्या असणार आहे 40 बरोबर ती काय असणार आहे, 32. पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. सेकंड प्रश्न, एका परीक्षामध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते. बघा, आपल्याला एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी कॅल्क्युलेट करायचे आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय दिलेलं आहे, 35% विद्यार्थी पास झाले, पास. ठीक आहे, तर आपल्याला 455 विद्यार्थी हे काय झाले, नापास झाले असं दिलेलं आहे, नापास झालेले आहे. मग आपल्याला काय विद्यार्थी मित्रांनो काढायचं आहे की परीक्षेला एकूण विद्यार्थी किती बसलेले होते. तर बघा, इथे 35% हे पास आहे, तर आपल्याला नापास काढता येणार, नापास विद्यार्थी, बरोबर आहे ना. कसे काढता येणार, बघा, नापास विद्यार्थी निघणार, एकूण विद्यार्थी जर 100% असेल तर 100% मधून 35% वजा केलं तर 65% हे काय होणार, नापास विद्यार्थी होणार. बरोबर आहे, नापास विद्यार्थी 65% झाले आणि आपल्याला एकूण नापास विद्यार्थी दिलेले आहे बघा 455. समजा समजा एक्स विद्यार्थी परीक्षेला बसले असतील, परीक्षेला बसले असतील. ठीक आहे, तर एक्स विद्यार्थी जर परीक्षेला बसले असतील तर विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हणतो, या एक्सच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या तुलनेमध्ये आपल्याला नापास विद्यार्थ्याचं काय करायचं आहे, संख्या दिलेली आहे त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे नापास झालेले टक्के किती आहे, 65 गुणिला 100 आणि एकूण नापास झालेले विद्यार्थी आहे 455. तर बघा, एक्स बरोबर काय होणार, 455 गुणाकारामध्ये 100 आणि हे इकडे गेल्यामुळे काय झालं, गुणाकारामध्ये, आणि जे 65 आहे ते भागाकारामध्ये चालले जाणार. बघा, इथे कितीने भाग जातो, 13 पंचे 65, 13 तेरे 39, राहिले किती 6, 13 पंचे 65. आणखी बघा, 5 20 पंचे 100 म्हणजे एक्स बरोबर किती राहतं, इथे एक्स बरोबर राहतं 35 गुणिला 20. आणि बघा, एक्स बरोबर 35 गुणिला 20 किती होतं, 700. तर आपले जे एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहे ते किती आहे, 700. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा, नेक्स्ट प्रश्न काय आहे, एका गावात 4000 पुरुष आणि 3000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरीक्षर आहे. म्हणजे काय आहे, निरीक्षर आहे, हे निरीक्षण होतं, इथे टायपिंग मिस्टेक आहे. निरीक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती. आपल्याला टोटल साक्षराची संख्या विचारलेली आहे. बघा, पुरुष किती दिलेले आहे आपल्याला, पुरुष आहे 4000. स्त्रिया किती दिलेल्या आहे, स्त्रिया दिलेल्या आहे 3000. या दोन्ही मिळून एकूण किती होणार, एकूण लोक किती होणार, 7000 होणार. किती होणार, 7000.
आपल्याला बघा गावातील एकूण 40% लोक काय निरीक्षक आहे. तर निरीक्षर किती आहे? निरीक्षर 40% आहे. तर साक्षर किती होणार? साक्षर होणार 60%. बरोबर आहे ना? 40% जर काय आहे निरीक्षर आहे तर साक्षर किती होणार? 60%. आणि आपल्याला साक्षरांची संख्या शोधायची आहे. मग बघा आपल्याला साक्षर लोकांची संख्या, साक्षर लोकांची संख्या काय होणार? काय होणार विद्यार्थी मित्रांनो? टोटल लोक आहे आपले 7000 आणि यांचे टक्के आहे 60. तर 60 भागेला 100, इथून 2 शून्य, इथून 2 शून्य, म्हणजे राहिले किती? 70 गुणेला 60, म्हणजे 7 छक्कम 42 आणि 2 शून्य जशाच्या तसे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. 4200 लोक हे साक्षरांचे असणार आहे. ठीक आहे. चला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 4 ला. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो खरंच आवडत असेल व्हिडिओ तर या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा मयुरीचा पगार दरवर्षी 5% वाढतो. जर तिचा पगार 2012 मध्ये 20,000 आहे, ठीक आहे, 20,000 रुपये होता, तर 2014 मध्ये तिचा पगार किती? बघा आपल्याला 2 वर्ष म्हणजे बघा 2012 ते 2014 म्हणजे किती वर्ष झाले? टोटल वर्ष झाले, टोटल 2 वर्ष झाले. ठीक आहे. तर तिचा पगार दरवर्षी 5% वाढतो. म्हणजे पहिल्या वर्षात 5% वाढतो आणि दुसऱ्या वर्षात 5% वाढतो. म्हणजे या 2 वर्षात 5-5% वाढतो. ठीक आहे. तर बघा सुरुवातीला तिचा पगार किती होता? 20,000 होता. बरोबर आहे. 20,000 तिचा पगार होता. ठीक आहे. पहिल्या वर्षी तिचा पगार वाढलेला आहे 5%, म्हणजे 100वर किती वाढलेला आहे? 5%, म्हणजे 105 होणार. आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 100वर 5% वाढला, म्हणजे 105 होणार आहे. बघा इथून 2 शून्य, इथून 2 शून्य, म्हणजे 4 शून्य कटलेले आहे. म्हणजे राहिला किती? 2 गुणिला 105 गुणिला 105. तर हे किती होतं? 2 गुणिला 105 किती होतं? 210. बरोबर आहे ना? 210 गुणिला 105 करा. याचा गुणाकार जर तुम्ही केला विद्यार्थी मित्रांनो तर याचा गुणाकार 22,050 येणार. तर तिचा 2014 मध्ये पगार किती असणार आहे? 22,050. पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारे हा काय होता? प्रश्न होता. आणि नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा. रामपूर गावातील 5,209 मतदारांपैकी 1,405 पुरुष मतदारांनी व 1,300 स्त्री मतदारांनी मतदान केले, तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही? बरोबर आहे. आपल्याला मतदान केले नाही या लोकांची संख्या काढायची आहे. बघा एकूण मतदार किती आहे? एकूण मतदार किती दिलाय? 5,209. ठीक आहे. एकूण मतदार किती आहे? 5,209. त्यापैकी बघा त्यापैकी पुरुष किती आहे? पुरुष आहे 1,405 आहे. आणि स्त्रिया किती आहे? स्त्रिया दिलेल्या आहे आपल्याला 1,300. तर एकूण किती झाले मतदार? बघा इथे 5, 0, 7 आणि 2 हे झाले एकूण मतदार. ठीक आहे. म्हणजे स्त्रिया आणि पुरुष मिळून, जर स्त्रिया आणि पुरुष मिळून जर हे एकूण मतदार झाले तर या मतदारांना काय करायचं? इथून काय करायचं? मायनस करायचं आहे. तर इथून मायनस केले 5,209 मधून 2705 वजा केले तर बघा इथे काय राहतो? 4, 0, 7, 5, 12. इथे किती राहतो? 2. म्हणजे 2,504 हे गावातील मतदान केलेले नाही हे लोक आहेत. ठीक आहे. हे मतदान न केलेले लोक आहेत. न केलेले लोक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे तुमचा फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता आणि सोपा प्रश्न होता. फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की शेवटचं वाक्य काय आहे, की केले किंवा नाही. तर इथं केले असतं तर तुम्ही काय केलं असतं? हे सगळं तुम्हाला
व्यवस्थित मी एकदा सांगितलेलं आहे. इथे केले नाही या शब्दाला विशेष भर दिलेला आहे. तर तेच शब्द तुम्हाला पकडायचा आहे की एक्झाममध्ये काय विचारलेलं आहे. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा. राम आणि श्याम असे दोन उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतदानाच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर त्या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? बघा काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकूण मते इथं दिलेली आहे का? नाही, फक्त रामला किती पडलेले ते दिलेले आहे. रामला बघा 30% मते पडलेले आहे. जर समजा एकूण मते 100% असेल तर तुम्ही तिथून जर रामची 30% जर वजा केले तर तुम्हाला इथे काय मिळणार? श्यामची मतं मिळणार. किती मिळणार बघा, वजा केल्यानंतर 70% श्यामची मिळणार. म्हणजे तुम्हाला समजलं श्याम किती आहे? श्यामचे 70%. बघा हा राम झाला, हा श्याम झाला. किती टक्क्याने जास्त आहे? 40% जास्त आहे. किती टक्क्याने? 40%. पण बघा इथे काय म्हणलो, रामला एकूण मतांच्या 30% मते कमी पडली. इथे 40% मते काय कमी पडलेली आहे. किती? 40% कमी पडलेली आहे. तर बघा 260 तुम्हाला मते, एकूण मते दिलेले 260, म्हणजे 40% बरोबर 260 केले तर तुम्हाला इथून काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कसं होणार बघा, तर समजा एकूण x मते आहे तर x गुणेला 40% बरोबर आहे आणि बरोबर 260 करा. तर काय होणार बघा, इथे काय होणार? इथे बघा x बरोबर हे 260 जशाच्या तसे, इथे काय होणार? 100 गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये 40 होणार. इथून 0 कटतो. बे दुने 4, बे पंचे 10 आणि हे काय होणार? 13 दुने 26. तर बघा इथे काय होतो? x बरोबर 130 गुणेला 5. 130 गुणेला काय राहतो? 5 राहतो. तर बघा इथे काय होणार? 130 गुणेला 5 किती होणार? 13 पंचे 65 आणि 0 जशाच्या तसे. म्हणजे तुम्हाला एकूण त्या निवडणुकीत किती जणांनी मतदान केले असेल? 650. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे याला शॉर्ट ट्रिक्स मध्ये सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घरभाडे, 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेल्या रक्कम 5000 बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? बघा तुम्हाला इथून त्याचा खर्च दिलेला आहे. 25% कशासाठी खर्च करतो? किराणासाठी. 25%. 25% आणखी कशासाठी? जुनं कर्ज, जे जुने कर्ज होतं ते परतफेड करण्यासाठी. 20% घर भाड्यासाठी. ठीक आहे, आणि 20% आई वडिलांसाठी देतो. हा त्याचा काय आहे? एकूण खर्च आहे. तर बघा किती येतो खर्च? जर याला टोटल केलं 25 25 50 आणि हे 40, 90% त्याचा टोटल खर्च आहे. काय आहे? एकूण खर्च आहे. ठीक आहे, आता एकूण खर्च 90% आहे तर शिल्लक राहिलेला खर्च किती आहे? 10%. म्हणजे 10% हा शिल्लक आहे. तर तुम्हाला याचीच किंमत प्रश्नामध्ये बघा, बचत किंमत म्हणजे शिल्लक 5000 दिलेले आहे. म्हणजे 10% बरोबर 5000. तर 100% बरोबर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 50,000 होणार. तर हे तुम्हाला एकूण त्याचं मासिक उत्पन्न विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. जरी प्रश्न दिसायला कठीण आहे तरी बघा किती आपण शॉर्टकट याला सॉल्व्ह केलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. अशाच टाईपचे आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 8 ला. प्रश्न क्रमांक 8 बघा काय म्हणतो. विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली. त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती? बघा इथं दोनच आपल्याला माहिती दिलेली आहे, एक तर प्रश्न आणि एकूण गुण. बघा प्रश्न किती दिलेले आहे आणि गुण किती दिलेले आहे ते आधी बघू. बघा किती प्रश्न दिलेले आहे? 12 प्रश्नासाठी किती? 60% गुण दिलेले आहे. जर एकूण प्रश्न किती आलेले आहे तर आपल्याला एकूण गुण
जर कन्सिडर केले 100 तर त्याच्यामध्ये त्याला किती प्रश्न आले हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार बघा. प्रश्न 12 आहे आणि 12 प्रश्नासाठी 60 गुण दिलेले आहे. तर आपल्याला 100% गुणासाठी किती प्रश्न आले हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. याला तिरपा गुणाकार करा म्हणजे x गुणिला 60 बरोबर 12 गुणिला 100. तर इथे बघा 12 पंचे 60 आणि x बरोबर बघा 100 भागेला 5. तर x बरोबर किती 20 गुण सॉरी 20 प्रश्न म्हणजे x ची किंमत किती मिळाली तुम्हाला 20 प्रश्न त्या परीक्षेमध्ये काय विचारले गेले. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा. परीक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात नापास झाले. तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. बघा एकूण विद्यार्थी किती दिलेले आहे. एकूण विद्यार्थी 130 दिलेले आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा 62 इंग्रजीत, त्यानंतर 52 गणित आणि 24 विद्यार्थी ह्या दोन्ही म्हणजे इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात मध्ये काय झाले नापास झालेले आहे. म्हणजे हे बघा हे जे नापास झालेले आहे दोन विषयात हे किती आले बघा 4 आणि हे 104. आता बघा या दोन्ही विषयात नापास किती झाले 24 झाले. यामधून 24 मायनस करा. हे 24 काय दोन्ही विषय काय दोन्ही विषय आहे. तर याला जर मायनस केले तर किती होते इथं 90 राहतं आणि आपल्याला टोटल तर काय विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. मग 130 मधून जर तुम्ही 90 वजा केलं तर किती राहतं इथे 40. म्हणजे 40 लोक किंवा सॉरी 40 विद्यार्थी हे काय होणार शेवटी पास होणार. म्हणजे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे 40. पर्याय क्रमांक ए तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. चला वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 खूप सुंदर प्रश्न आहे आणि याला बघा कसं सॉल्व्ह करायचं. तर एका गावाची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% ने वाढली, स्त्रियांची संख्या 2% ने वाढली. त्यामुळे यावर्षी लोकसंख्या 20,520 झाली. तर गेल्या वर्षी या गावात पुरुष किती होते. आपल्याला काय काढायचं आहे पुरुष काढायचे आहे. बघा एकूण संख्या किती दिलेली आहे 20,000. ठीक आहे. 20,000 मध्ये बघा पुरुषाची संख्या 3% ने वाढली आणि स्त्रियांची संख्या 2% ने वाढली. तर आपल्याला या 20,000 पैकी पुरुषांची संख्या माहित आहे का नाही आणि स्त्रियांची संख्या माहित आहे का नाही. तर समजा आपण पुरुषांची संख्या x मानली, पुरुष आपण x मानलं तर स्त्रिया काय होणार स्त्रिया होणार 20,000. ठीक आहे 20,000 मायनस x ही झाली स्त्रियांची संख्या. आता बघा इथे पुरुषांची संख्या विद्यार्थी मित्रांनो 3% ने वाढली 3% ने वाढली आणि स्त्रियांची संख्या कितीने वाढली 2% ने वाढली आणि त्यानंतर एकूण लोकसंख्या झाली 20,520. ठीक आहे. तर याला कसं सॉल्व्ह करायचं तर बघा आपले पुरुष होते x 3% ने वाढले म्हणजे 100वर 103 झाले. त्यानंतर स्त्रिया बघा स्त्रियांची संख्या आहे 20,000 मायनस x आणि त्यांची संख्या वाढलेली आहे 2% ने म्हणजे 100वर 102 आणि एकूण लोकसंख्या आता 20,520 आहे. समजला किती आहे 20,520. तर याला सॉल्व्ह केलं तर बघा इथून काय होतं 103x भागेला 100 प्लस हे काय होणार 102 म्हणजे याला बघा 102 गुणेला 20,000. ठीक आहे भागेला 100 मायनस x गुणेला म्हणजे 102 गुणेला x भागेला 100 बरोबर 20,520. आता बघा इथे हा 103 मायनस 102 काय होणार वजा होणार म्हणजे काय होणार इथे फक्त x भागेला 100 राहणार. इथे बघा प्लस इथे किती होणार 102 गुणेला 2 म्हणजे 204 होणार. ठीक आहे भागेला 100 आणि इथे किती शून्य राहतो बघा आणखी इथे किती शून्य बाकी राहणार तर इथे शून्य बाकी राहणार आपले किती राहणार 1 2 आणि 3 आणि बरोबर 20,520. तर बघा याला शेवटी कसं सॉल्व्ह करायचं तर याला शेवटी तर इथून 100 कटले तर x बरोबर किती राहणार 20,520 वजा किती राहणार 20,400.
ठीक आहे, एक शून्य जास्त लिहिलं आपण, तर 20,400 केलं तर एक्स बरोबर आपल्याला 12,000 ही काय मिळणार, त्या गावातील पुरुष मिळणार ना. आपण एक्स काय कन्सिडर केलं होतं बघा, एक्स कन्सिडर केलं होतं पुरुष, तर पुरुषांची संख्या किती असणार आहे, 12,000. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. प्रश्न क्रमांक 11 बघा काय म्हणतोय, एका चौरसाची बाजू 40% ने वाढल्यास, बघा बाजू शेकडा 40 ने वाढल्या, क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढतो. आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ तुम्हाला माहित आहे, चौरसाचे क्षेत्रफळ काय असते विद्यार्थी मित्रांनो, याचं क्षेत्रफळ असते बाजूचा वर्ग. ठीक आहे, आता बघा हे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, पण याच्यासाठी एकच फॉर्म्युला असा आहे की बघा इथे काय दिलेलं आहे, बाजू 40% ने वाढलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढतो. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ए अधिक बी अधिक ए गुणेला बी भागेला 100. तर बघा इथे ए आणि बी सारखंच आहे. ठीक आहे, चौरस असल्यामुळे सारखंच आहे, म्हणजे 40 अधिक 40 अधिक 40 गुणेला 40 भागेला 100. इथून 2 शून्य इथून 2 शून्य कटले, 40 40 80 आणि 4 चौ 16, तर 80 अधिक 16 किती होणार, 96% तुमचं काय होणार, क्षेत्रफळ वाढणार. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो असे शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला काय करायचं असेल, बघायचे असेल, तर या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि हा माझा यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, हा माझा काय व्हॉट्सअप ग्रुप आहे, याच्यामध्ये मी काय करत असतो, डेली करंट अफेअरचे कट्स टाकत असतोय. ठीक आहे, जर जे विद्यार्थी माझा यूट्यूब चॅनल बघत असतील तर त्यांना माहीत आहे की या व्हॉट्सअप चॅनलवरती मी डेली जे करंट अफेअर, ठीक आहे, ते अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. पेपर कटिंग जे इम्पॉर्टंट काय असते पेपर असतात, ते पेपर कटिंग ज्याच्या हायलाइट्स हेडलाईन्स त्या मी या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला काय करत असतो, डेली टाकत असतो. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल माझं काय व्हॉट्सअप ग्रुप, तर याला तुम्ही काय करून घ्या, स्कॅन करून घ्या. स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला काय होणार, जॉईन होणार. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. प्रश्न क्रमांक 12 बघा काय म्हणतोय, एचा पगार 18,000, बघा एचा पगार किती दिलेला आहे, 18,800 रुपये, तसेच बीचा पगार 4,000 रुपये आहे, तर एचा पगार बीच्या किती टक्के आहे. बघा एचा पगार बीच्या किती टक्के आहे असं विचारलंय. मग एचा पगार किती आहे, 18,800 रुपये आणि बीचा किती आहे, 4,000 गुणेला 100. 2 शून्य 2 शून्य इथून कटले, पुन्हा हा एक शून्य इथून कटलं, बघा किती राहतो, 4 चौ 16 राहिले किती, 2 4 7 28, म्हणजे 470. हा काय असणार आहे, एचा पगार बीच्या किती टक्के आहे, तर 470. म्हणजे बघा पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारचे हे मी प्रश्न ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलला डिस्कस केलेले आहे. जर नवीन असाल तर तुम्ही चॅनल बघून घ्या, त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्ही सगळं चेक करू शकता. तिथे माझे डेली PYQ सिरीज चालत असतोय, त्याच्यानंतर टॉपिक वाईज, त्याच्यानंतर एक सरळ सेवा रामबाण म्हणून मी प्लेलिस्ट चालू केलेली होती, ती पण प्लेलिस्ट खतम झालेली आहे. हा सगळ्या प्लेलिस्ट माझ्या यूट्यूब चॅनलला सेव्ह आहे, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 13 कडे. बघा दूध आणि पाण्याच्या 70 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे, जर या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे, तर या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे. बघा दूध आणि पाणी याचं किती टक्के लिटर आहे, 70% लिटर मिश्रण आहे. या 70%मध्ये 10% काय आहे, पाणी आहे. तर तुम्हाला मिश्रणामध्ये किती लिटर पाणी हे विचारलं आहे. तर बघा 70% लिटर हे मिश्रण आहे, याच्यामध्ये 10% पाणी आहे, तर तुम्हाला पाणी किती लिटर आहे हे काढायचं आहे. बघा इथून 1 शून्य 1 शून्य 1 शून्य 1 शून्य, म्हणजे 7 लिटर काय असणार आहे, पाणी असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे तुमचं फायनल आन्सर आहे. समजलं. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता 13वा. ठीक आहे, आता वळूया प्रश्न क्रमांक 14 कडे. एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत,
18 विद्यार्थी गैरहजर आहे तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती? बघा 97% विद्यार्थी काय आहे? हजर आहे. मग गैरहजर किती असणार? 3% गैरहजर असणार. बरोबर आहे. गैरहजर किती असणार आहे? 3% म्हणजे अब्सेंट. ठीक आहे. तर तुम्हाला 3%ची किंमत बघा 18 विद्यार्थी गैरहजर आहे एवढी दिलेली आहे. म्हणजे 3% बरोबर 18 विद्यार्थी काय आहे? गैरहजर आहे. म्हणजे 3 एका 3, 3 छक्का 18 म्हणजे 100% बरोबर किती झाले? 600 विद्यार्थी काय असणार आहे? त्या शाळेमध्ये असणार आहे. त्या शाळेची विद्यार्थी संख्या 600 असणार आहे. पर्याय क्रमांक ए हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? वळूया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 बघा. एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2/7 इतकी मुले आहेत. तर त्या शाळेतील किती मुली चष्मा परिधान करतात? बघा एकूण किती? 1400 विद्यार्थी आहेत. त्या 1400 विद्यार्थ्यांपैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. बघा विद्यार्थी जे चष्मा परिधान करतात ते किती आहेत? बघा किती आहे? 1400 चे 25% काय होणार? 25% म्हणजे 25 एका 25, 25 100 म्हणजे 1400 भागेला 4, 4 त्रिक 12 राहिले किती? 2, 4 पंचे 20 आणि 0 जशाच्या तसा म्हणजे 350 350 विद्यार्थी चष्मा परिधान करतात. यामध्ये बघा 2/7 इतकी मुले चष्मा परिधान करतात. म्हणजे मुले किती चष्मा परिधान करतात? बघा 350 हे एकूण चष्मा परिधान करणारे मुले आहेत. तर विद्यार्थी आहेत. तर यापैकी मुले किती होणार? 2/7 आणि टोटल विद्यार्थी 350 आहे. तर इथून मुले किती करणार चष्मा परिधान? बघा 7 5 35 आणि 50 गुणिला 2 म्हणजे 100 मुले चष्मा परिधान करतात. आता शेवटी तुम्हाला मुली चष्मा परिधान किती करतात ते काढायचं आहे. तर मुली चष्मा परिधान किती करणार? मुली किती चष्मा? एकूण विद्यार्थी आहे 100 सॉरी 350 आणि मुले आहेत 100. त्याच्यामधून वजा केलं तर 250 मुली काय करणार? चष्मा परिधान करणं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर आहे. समजलं? तर अशा प्रकारचे हे प्रश्न टोटल टॉप 15 प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पहिला प्रॅक्टिस सेट झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला खरंच नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करा, कमेंट करायचं आहे व्हिडिओच्या खाली आणि काय करायचं आहे? हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. भेटूया नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये.